नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। कारण मित्रांनो, आता दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतूनच त्यांचे जे मासिक हप्ता आहे हा हप्ता मिळणार आहे आणि या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून संबंधित तहसीलदारांना सूचना आदेश सुद्धा दिलेले आहेत। तर या बाबतीत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। परंतु मित्रांनो, आपले लाडके बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून नागपूर येथे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात आजचा दिवसभरातील अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की बच्चूभाऊ कडून नागपूर येथे 28 तारखेला जे आंदोलन सुरू केलं किंवा आंदोलन करणार होते त्याची परमिशन घेतली होती आणि ती परमिशन एका दिवसासाठी होती। त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्यांचे जे नागपूर खंडपीठ आहे त्यांनी मात्र या ठिकाणी हे आंदोलन आता स्थगित करावं आणि जी आंदोलनाची जागा आहे ही जागा सोडावी, शेतकऱ्यांनी ती जागा सोडावी, दिव्यांगाने ती जागा सोडावी, बच्चूभाऊ कडू यांनी ती जागा सोडावी असा आदेश घेऊन त्या ठिकाणी गेले। बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तुमच्या आदेशाचं पालन करू, परंतु एक लक्षात ठेवा, मी जरी पालन करत असलो तरी सुद्धा माझे शेतकरी, माझे दिव्यांग मात्र पालन करणार नाही। मी आत्ता या क्षणी ही जागा सोडायला तयार आहे, परंतु सरकारसमोर ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या सरकारने मान्य करावेत। आम्ही सुद्धा तुम्हाला एक विनंती करतोय, तुम्ही जे न्यायालयाचे माणसं आहेत किंवा आयुक्त आहेत किंवा खंडपीठाचे लोक अधिकारी आहेत, आम्ही तुमच्यासमोर सुद्धा मागण्या ठेवतो की ह्या मागण्या आमच्या मान्य करा। तुम्ही सुद्धा सरकारचा एक भाग आहेत, त्यामुळे आम्हाला ही जागा खाली करायला न सांगता तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा। आम्ही या ठिकाणी हसत खेळत तुम्हाला म्हणजे तुमच्यावर गुलाल उधळून आम्ही निघून जाऊ असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि यापुढे आम्ही माघार घेणार नाही असं या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्टपणे सांगितलंय। अशा पद्धतीने हा महत्त्वाचा मुद्दा होता। पण आजचा या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा असा की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतूनच लाभ मिळणार आहे। आता याविषयी संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्या। काही लाभार्थ्यांना ही माहिती महत्त्वाची वाटत नसेल, परंतु तुमच्या आजूबाजूचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची। एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखाद्या अपघाताने किंवा शारीरिकदृष्ट्या अचानक किंवा आजारपणाने आपण दिव्यांग होतो आणि दिव्यांग बनल्यानंतर आपल्याला तात्पुरत्या स्तरावरती काही टेम्पररी स्वरूपाचं एक दिव्यांग प्रमाणपत्र दिलं जातं। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 13 सप्टेंबर 2022 साली राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की तात्पुरत्या स्तरावरती ज्या लोकांना, ज्या दिव्यांगांना प्रमाणपत्र दिलेलं आहे, आता तात्पुरतं म्हणजे काय तर आजारपणामुळे टेम्पररी म्हणजे काही कालानंतर तो आजार बरा होत असतो किंवा त्यांचं जे दिव्यांग जे आहे हे दूर होऊन ते मूल माणसामध्ये किंवा व्यवस्थित राहू शकतात, त्यांचं जे अपंगत्व आहे ते दूर होऊ शकतं आणि त्यांना ते जे प्रमाणपत्र दिलं जातं हे टेम्पररी प्रमाणपत्र असं म्हणतात किंवा तात्पुरत्या स्तरावरती दिलेलं प्रमाणपत्र। आता त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय की जरी हे तात्पुरत्या स्तरावरती दिलेलं टेम्पररी प्रमाणपत्र जरी असलं तरीसुद्धा इतर दिव्यांगांच्या सारखंच यांना सुद्धा सर्व सोयीसुविधा किंवा अनुदान, पेन्शन यांचा लाभ दिला गेला पाहिजे असं शासन निर्णय स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे आत्ता या बाबतीत महत्त्वाचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयातून असा झालेला आहे की अनेक लाभार्थी आहेत, दिव्यांग आहेत, परंतु संजय गांधीमधून लाभ घेतात, त्यांच्याकडे प्रमाणपत्र टेम्पररी आहे, त्यांना काही अंशी अनुदान बंद केलं होतं, त्यांना अनुदान येत नाही किंवा त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे परंतु त्यांना दिव्यांग म्हणून त्यांना दिव्यांगांचा जे लाभ मिळतो किंवा जो संजय गांधीचा जो लाभ मिळतो किंवा दिव्यांगांचा जो अनुदान मिळतं, पेन्शन मिळतं ते नाकारलं जात होतं। आणि याच बाबतीमध्ये अहिल्यानगरमध्ये शेगाव हे एक तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये महापुरे साहेब आहेत, चांद शेख म्हणून आपले चांगले सहकारी आहेत आणि खलील शेख जे आपल्याशी कंटिन्यू टचमध्ये असतात, आपण त्यांच्याशी कंटिन्यू बोलत असतो, त्यांच्या त्या तालुक्यामध्ये त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि अहिल्यानगरचे जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्यांच्या माध्यमातून संबंधित तहसीलदारांना स्पष्टपणे आदेश दिले की 2022चा जो शासन निर्णय त्या शासन निर्णयानुसार जे टेम्पररी दिव्यांग आहेत, ज्यांच्याकडे तात्पुरतं प्रमाणपत्र आहे, त्यांना सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे, पेन्शन मिळाले पाहिजे आणि ही पेन्शन तुम्ही दिव्यांग म्हणून द्या नाहीतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून द्या। पण त्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून त्यांना जे 1500 रुपये येतात ते देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना एक विनंती असेल की तुमच्या तालुक्यांमध्ये, तुमच्या जिल्ह्यांमध्ये असा काही विषय असेल की बाबा तात्पुरतं टेम्पररी प्रमाणपत्र आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अनुदान नाकारलं जात आहे, एक लक्षात ठेवा, फक्त ही पेन्शन किंवा ही 1500 रुपये
त्या टेम्पररी प्रमाणपत्र धारकांना मिळत नाही, तर जेवढेही दिव्यांग बांधवांना सगळं काय अनुदान असेल, योजना असेल, सोयीसुविधा असतील किंवा कर्ज स्वरूपात असेल किंवा अवजारं असतील, उपकरणं असतील, ही सगळी जसं तुम्ही त्यांना देताय तसं यांना सुद्धा द्या. ज्यावेळेस त्याचं जे प्रमाणपत्राचं व्हॅलिडेशन बंद होईल किंवा कमी होईल, रद्द होईल, तो चांगल्या स्थितीमध्ये येईल, त्याचं दिव्यांग जे आहे तो निघून जाईल, तर त्याच्याकडून तो लाभ नंतर बंद करा, काही हरकत नाही आहे. पण सध्या स्थितीला मात्र तो ज्या स्थितीला आहे तो दिव्यांग म्हणून समजून त्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून 1500 रुपये द्या आणि बाकीचे जे सोयीसुविधा आहेत त्यासुद्धा दिल्या पाहिजे, असा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित तहसीलदारांना आदेश दिलेला आहे. तर तुमच्या तालुक्यांमध्ये जर असं काही विषय असेल, अशी काही केसेस असतील, तर तुम्ही तहसीलदारांना भेटा आणि त्यांना तो शासन निर्णय समजून सांगा, त्यांना दाखवा आणि बाकीचे जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना निदान 1500 रुपये का होईना पण तो बेनिफिट मिळून द्या. बाकीच्या योजना सोयीसुविधासुद्धा मिळून द्या, जेणेकरून तोच आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे, बाकी माणसाच्या आयुष्यामध्ये काहीच नाही, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी असतील, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.